MPSC Youth. ओके, तर मित्रांनो आता आपण बघितले की किती जागा होते, कशा प्रकारे इलेक्शन झाले, किती जागा कुठल्या पक्षाला भरल्या गेल्या. ओके, आता त्यानंतर आपण बघू आता संविधान सभेची निवडणुका झाल्या, सिलेक्शन झाली म्हणजे सगळं झालं. बैठकी आता पहिली बैठक कधी झाली, तर संविधान सभेची पहिली बैठक आहे मित्रांनो 9 डिसेंबर 1946 ला झाली. तर ती झाली कॉन्स्टिट्युशनल हॉलमध्ये. ओके, सध्याचा आता पार्लमेंट हाऊस जे आहे ना तिथं झाली होती. ओके, तर त्या तो दिवस होता, सोमवार होता, 11 वाजता बैठक बसली. त्या आता ते लिहिलं नाही कारण ते एवढं इम्पॉर्टंट नाही, पण लक्षात राहू द्या सोमवार होता तो दिवस आणि 11 वाजता भरलेली. ओके, तर स्टार्टिंगला काय झालं मित्रांनो की फ्रान्सची जी पद्धत आहे ना, ज्येष्ठात्मक पद्धतीने ना, तर सचिनंद सिन्हा यांना तात्पुरते अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. तर त्यांची शिफारस आहे ना JB कृपलानी यांनी केली होती. ओके, मग त्यांनी काय केलं मित्रांनो, USA, चायना, ऑस्ट्रेलिया यांच्याकडनं ते हे आलं होतं ना सदिच्छा, त्यांच्या वाचन केले त्यांनी. कोणी? सचिदानंद सिन्हा यांनी. हे लक्षात ठेवा मित्रांनो, कारण कसं याच्यावर प्रश्न आलेले आहे, कुठल्या कुठल्या देशांनी शुभेच्छा दिल्या होत्या. मग USA, चायना, ऑस्ट्रेलिया. अजून असा पण प्रश्न आलाय की कुठल्या पद्धतीने? फ्रान्सच्या पद्धतीने, ज्येष्ठात्मक पद्धतीने सचिदानंद सिन्हा यांची तात्पुरतं म्हणून अध्यक्ष निवडणूक करण्यात आली. तसंच की फ्रँक अँथनी दुपारनंतर त्यांचे पण उपाध्यक्ष म्हणून, तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. ओके मित्रांनो, तर हे झालं सगळं 9 डिसेंबरच्या दिवशी. ओके, 10 डिसेंबरला पण आपलं पहिली समिती स्थापन केली होती त्यांनी. कार्यपद्धती विषयक समिती होती ती. ती केली होती सगळ्यात पहिली समिती. त्याच्यावर जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे ते काही लिहिलं नाही, पण आलाच तर 10 डिसेंबर दुसऱ्याच दिवशी कार्यपद्धती समिती. ओके, समिती होती ती. तर 11 डिसेंबर 1946 ला काय झालं, तर 11 डिसेंबर 1946 ला अध्यक्ष डायरेक्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद ते कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली. तर त्यांची शिफारस होती ना मित्रांनो JB कृपलानी यांनी केली होती. इथं पण JB कृपलानी यांनीच केली, इथं बी JB कृपलानी यांनीच केली. ओके, शिफारस आहे ना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची JB कृपलानी यांनी केली होती. अनुमोदन वल्लभभाई पटेल यांनी केले होते. हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो, कारण हे नावांवर प्रश्न आलेले त्याच्या आधी. ओके, अनुमोदन वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं. ओके, आणि जे कृपलानी होते आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद होते, यांनी त्यांना असं नसतं केलं. असं नसतं म्हणजे त्यांना खुर्चीवर बसवलं. कोणाला? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना. ओके, आता अध्यक्षाची निवड झालेली. ओके, तर उपाध्यक्षांची निवड कधी झाली बघू. तर आणि त्याच वेळेस घटनेचे कायदेशीर सल्लागार होते ना, घटनेचे कायदेशीर सल्लागार BN राव यांची निवड करण्यात आली. BN राव. ओके, तर BN राव त्यांची निवड कोणी केली? लॉर्ड वेवेल यांनी केली होती. हे पण लक्षात राहू द्या मित्रांनो. ओके, BN राव. ओके, लॉर्ड वेवेल यांनी केली होती. ओके, तर आता अध्यक्षांची निवड झालेली आहे मित्रांनो. तर उपाध्यक्षाची निवड, तर 2 उपाध्यक्ष असावेत असं संविधान सभेने ठरवलं होतं. तर 25 जानेवारी 1947 ला आहे ना एस सी मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आणि नंतर 6 महिन्यांनी 16 जुलै 1947 ला VT कृष्णमाचारी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ओके, म्हणजे काय काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, ह्याच्यावर आहे ना एक स्टेटमेंट वाईज क्वेश्चन येतात किंवा आपले शॉर्ट आन्सर मध्ये येतात. तर 9 डिसेंबरला काय झालं, 11 डिसेंबरला काय झालं. ओके, अध्यक्ष कोण होते, शिफारस कोणी केली होती. ओके, त्यानंतर हे देशांची नावं USA, चायना, ऑस्ट्रेलिया. ते काय करतात मित्रांनो, USA, चायना आणि इथं दुसरं कॅनडा, असं इंग्लंड कुठलं पण नाव देऊ शकतात. किंवा असं USA ला आपल्या लक्षात राहतं, मग ते USAच्या जागी दुसरंच काहीतरी नाव देतील आणि ते असं देतील सदिच्छा वाचन केली कोणी, सचिदानंद सिन्हा, असं स्टेटमेंट देतील. त्यामध्ये आपण चुकून जातो. म्हणून देशाची नावं लक्षात ठेवा, USA, चायना आणि ऑस्ट्रेलिया. ओके, त्यानंतर आपण काय बघितलं की BN राव यांच्यावर प्रश्न पडलेला आहे, घटनेचे कायदेशीर सल्लागार कोण होते? BN राव. याच्यावर स्टेटमेंट वाईज प्रश्न आलेला आहे आणि याचा आपले ऑप्शन नुसार पण प्रश्न आलेले. BN राव. ओके, आणि जर विचारलं कोणी नेमणूक केली होती, तर लॉर्ड वेवेल. ओके, हे लक्षात ठेवा. शॉर्ट इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, म्हणजे सोप्यात सोपं लक्षात ठेवण्यात सोपं जाते मित्रांनो. ओके, तर पुढचं जर आपण बघितलं ना, तर 9 डिसेंबर झाला,
11 डिसेंबर झाला, आता 13 डिसेंबर. 13 डिसेंबरच्या दिवशी काय झालं मित्रांनो, तर नेहरू रिपोर्ट मांडला. नेहरू रिपोर्ट मांडला कोणी? जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश पत्रिका मांडली. ओके. कधी? 13 डिसेंबर 1947 ला. आता ह्याचा पण प्रश्न आला की 13 डिसेंबर 1947 ला जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश पत्रिका मांडली, म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे का चूक आहे ह्याचा पण प्रश्न पडलेला आहे. ओके. अशा गोष्टी लक्षात ठेवा कीवर्ड्स नुसार. तर ते आहे ना मित्रांनो, जी उद्देश पत्रिका 13 डिसेंबर 1947 ला मांडली होती ना, तर तिला आहे ना 22 जानेवारी 1947 ला आहे ना तिला दुसऱ्या सत्रामध्ये मान्यता भेटली, म्हणजे स्वीकार झाला तिचा उद्देश पत्रिकाचा, जी जवाहरलाल नेहरू यांनी दिली होती. ओके. अजून काय लक्षात ठेवायचं की संविधान सभेचे जे सचिव होते याच्यावर पण प्रश्न आलेला आहे मित्रांनो. एच.व्ही. अय्यंगार. एच.व्ही. अय्यंगार होते संविधान सभेचे सचिव. कोण होते? एच.व्ही.आर. अय्यंगार होते. ही नावं लक्षात ठेवा, कारण ही नाव आहेत ना या चॅप्टर मध्ये वारंवार येणार आहेत आणि ते कुठं कुठे येणार आहेत ते आपण बघू. पण हे आता जशी ती नावं आलेली ती लक्षात ठेवाच तुम्ही. आता संविधान सभेचे सचिव कोण होते? एच.व्ही.आर. अय्यंगार. आणि उपसचिव कोण होते? जुगल किशोर खन्ना. ओके. जुगल किशोर खन्ना होते. ओके. लक्षात ठेवा. MPSC Youth. Today's preparation, tomorrow's uniform.